Today we are going to start with a new topic, that is D and F block elements. D and F block elements, D block elements म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि F block elements म्हणजे काय असतात तर इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. लास्ट कालच्या लेक्चरचा जो इंट्रोडक्शन लेक्चर होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की त्याला डी ब्लॉक एलिमेंट्स का म्हणतो किंवा त्याला एफ ब्लॉक एलिमेंट्स का म्हणतो. आता रिझन बघा डी अँड एफ ब्लॉक म्हणण्याचं पण की मोस्टली आपण जे ऑफबॉस प्रिन्सिपल बघितलं त्यामध्ये पहिल्या शेल मध्ये फक्त काय भरतं तर 1s, दुसऱ्या शेल मध्ये काय भरतं 2s आणि काय भरतंय तर 2s आणि काय भरतंय तर 2p, तिसऱ्या शेल मध्ये 3s आणि 3p हे सबशेल्स भरतात. चौथी शेल आहे तर चौथ्या शेल मध्ये पहिला 4s भरतंय, 4s नंतर कोण भरतंय 3d आणि 3d नंतर कोण भरतंय तर 4p. सो युअर डी ब्लॉक स्टार्ट्स विथ द फोर्थ पिरियड. डी ब्लॉक कुठून स्टार्ट होतो? डी ब्लॉक कुठून स्टार्ट होतो? फोर्थ पिरियड. डी ब्लॉक कुठे स्टार्ट होतो? फोर्थ पिरियड. ठीक आहे. मग फोर्थ पिरियड मध्ये हा 4s, 4s नंतर 5s, 5s नंतर 4d, 4d नंतर काय तर 5p, 5p नंतर 6s, 6s नंतर कोण असते तर 4f, 4f नंतर कोण असते तर 5d आणि 5d नंतर काय तर 6p, त्यानंतर 7s, 7s नंतर काय असते तर 5f, 5f नंतर काय असते तर 16, 16 नंतर 7. ठीक आहे. तुमचा डी ब्लॉक फोर्थ पिरियडला स्टार्ट होतो आणि तो फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेव्हन्थ ह्या 4 पिरियड्सला आहे. म्हणजे टोटल दर डी ब्लॉक मध्ये किती इलेक्ट्रॉन्स किती एलिमेंट्स आहेत तर 10. दर डी ब्लॉकच्या सिरीज मध्ये डी ब्लॉक्सचे जे 4 सिरीज आहेत, कोणती सिरीज आहे? एक 3d, 4d, 5d आणि 6d. हे जे 4 सिरीज आहेत ह्या 4 सिरीज मध्ये दर सिरीज मध्ये 10 एलिमेंट आहेत. म्हणजे टोटल डी ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं मी तुम्हाला, डी ब्लॉक एलिमेंट्स 40 आहेत. ठीक आहे. आता 6th पिरियड आहे. ह्या 6th पिरियड मध्ये काय आहे तर 4f. 6th पिरियड जो आहे त्या 6th पिरियड मध्ये पहिल्यांदा 4f भरला आणि 7th पिरियड मध्ये पहिल्यांदा 5f भरला. म्हणजे तुमचा जो एफ ब्लॉक आहे, कोणता ब्लॉक आहे? हा, तो एफ ब्लॉक जो आहे तो एफ ब्लॉक ऍक्च्युअली कोणत्या पिरियड्सला बिलॉंग करतो? 6th पिरियड आणि कोणता पिरियड तर 7th पिरियड, पण सिंगल ग्रुपला बिलॉंग करतो. कोणाला बिलॉंग करतो? हा, एफ ब्लॉक हा 6th आणि 7th पिरियडला बिलॉंग करतो मान्य आहे, पण ग्रुप 3 कशामध्ये? ग्रुप 3 किंवा असं लिहिते 3. आणि डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत हे डी ब्लॉक एलिमेंट्स हे 4th, 5th, 6th, 7th पिरियडला 3d, 4d, 5d सिरीज आणि ग्रुप नंबर 3 to काय असतात तर 12, 3 to 12 ग्रुप नंबर काय असतात? 3 to 12. परत एकदा आठवण करून देते, डी सबशेल जे आहे त्या डी सबशेल मध्ये किती ऑर्बिटल्स असतात तर 5 ऑर्बिटल. एका ऑर्बिटलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते? 2. त्यामुळे किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 10. त्यामुळे डी सबशेलची कपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची. डी सबशेलची कपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे म्हणून डी ब्लॉक मध्ये 10 ग्रुप आहेत. डी ब्लॉक मध्ये. ठीक आहे. तसंच जर एफ सबशेल बद्दल डिस्कस केलं तर एफ सबशेल जो आहे, एफ सबशेल मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत तर 7 ऑर्बिटल्स आहेत. 7 ऑर्बिटल्स मध्ये एका ऑर्बिटलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे तर 2. 7 टू चा काय येणार आहे तर 14. म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 14 इलेक्ट्रॉन्स. 14 इलेक्ट्रॉन्स आहेत, पण ते काय वेगवेगळ्या ग्रुपला बिलॉंग करत नाहीत. ग्रुप 3 च्या पुढे लॅन्थनमच्या पुढचे 14 एलिमेंट. हा, लॅन्थनमच्या पुढचे 14 एलिमेंट, सीरियम टू लिथेटियम आणि ऍक्टिनियमच्या पुढचे 14 एलिमेंट्स. ऍक्टिनियमच्या पुढचे 14 कोणते तर थोरियम टू लॉरेन्शियम. हे सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल आपण प्लेस केलेले आहेत आणि ईच सिरीज मध्ये एफ ब्लॉकच्या लॅन्थनॉइड्स असू देत किंवा ऍक्टिनॉइड्स असू देत त्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? 14 एलिमेंट्स. किती किती एलिमेंट्स आहेत? 14 काय आहेत तर एलिमेंट्स आहेत. ठीक. आता बघा, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स आर लेस नोन ऍज कम्पेअर्ड टू अदर एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. जेवढा आपण एस ब्लॉक आणि पी ब्लॉक वरती फोकस करतो थोडं कमी डी ब्लॉक वरती. असं काही नाही, आपण डी ब्लॉक वरती जास्त फोकस करतो कारण जे नोबल मेटल्स आहेत, गोल्ड, प्लॅटिनम, पॅलेडियम, त्यानंतर आयर्न जो आपल्याला लागतो, कोबाल्ट, निकेल, स्टील बनवण्यासाठी, कॉपर, झिंक, हे सगळे डी ब्लॉक एलिमेंट्स इम्पॉर्टंट आहे. डी ब्लॉक, डी ब्लॉक एलिमेंट्स असू देत किंवा एफ ब्लॉक एलिमेंट्स असू देत, सगळे मेटल्स आहेत. सगळे काय आहेत?
का मेटल्स आहेत? कारण त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2, जे की ते इझिली काय करू शकतात तर लूज. सो तुमचा डी ब्लॉक एलिमेंट असू दे ज्याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो, किंवा एफ ब्लॉक एलिमेंट्स असू दे ज्याला आपण काय म्हणतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट, हे सगळे काय आहेत? मेटल्स. सगळे काय आहेत? ठीक. So, like iron is broadly used in the development of industry, titanium as a part of manufacturing of airships and spaceships, tungsten comes in the use in the making electric fibers. Yes, tungstenचं जे मेल्टिंग पॉइंट आहे ते खूप हाय आहे, त्यामुळे त्याला हाय टेम्परेचरला आपण हीट केलं तरी त्यातलं जे बल्बचं वायर आहे ते ब्रेकडाऊन व्हायला नको, म्हणून तो जास्त वापरला जातो. असं काही नाहीये. गोल्ड, प्लॅटिनम, पॅलेडियम हे आपण वापरतो. झिंक टिनिंग, गॅल्वनायझिंग मध्ये यूज करतो. ठीक आहे, समजते मी काय सांगते. सो सगळे एलिमेंट्स डी ब्लॉक आणि एफ ब्लॉकचे पण एफ ब्लॉकचं एक आहे की एफ ब्लॉकचा ॲटॉमिक नंबर 93 नंतर न, युरॅनियम नंतर न, युरॅनियम 92 आहे. युरॅनियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 92. त्याच्या पुढे 93 ते 103 सगळे मॅनमेड आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांचा लाईफ पिरियड खूप कमी आहे. अवनिश खूप नाव आवडतं मला तुझं. ठीक आहे, आता ह्यामध्ये आपण काय काय डिस्कस करायचं हे सांगितलंय. सो ट्रान्झिशन एलिमेंट इज डिफाइंड एज वन. हा नाव सगळ्यात पहिला आपण कोणावरती डिस्कस करूया, फोकस करूया तर ट्रान्झिशन एलिमेंट्स वरती. ना हु आर ट्रान्झिशन एलिमेंट्स? ट्रान्झिशन एलिमेंट्स डेफिनेशन अंडरस्टँड करा. ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे असे एलिमेंट्स म्हटले जातात की ज्यांचं डी सबशेल इनकम्प्लिटली फिल्ड आहे. काय इनकम्प्लिटली फिल्ड आहे? डी सबशेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे तर 10 इलेक्ट्रॉनची. तर फिलिंग कसं होणार आहे? D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9, D10. मी पहिली ट्रान्झिशन सिरीज तुम्हाला इथं लिहून दाखवते. पहिला आहे स्कॅन्डियम 3D सिरीज. हा 4th पिरियडची पहिली सिरीज 3D स्कॅन्डियम. स्कॅन्डियम नंतर टिटॅनियम, टिटॅनियम नंतर व्हॅनेडियम, व्हॅनेडियम नंतर क्रोमियम, क्रोमियम नंतर मॅंगनीज, मॅंगनीज नंतर आयर्न, आयर्न नंतर कोबाल्ट, कोबाल्ट नंतर निकेल, निकेल नंतर कॉपर, कॉपर नंतर झिंक. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे 10 आहेत. आता हा ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7, ग्रुप 8, ग्रुप 9, ग्रुप 10, ग्रुप 11, ग्रुप 12. ह्याचं फिलिंग बघा. आता ह्याचं फिलिंग, ह्याचा ॲटॉमिक नंबर काय असते? 21. ह्याचा ॲटॉमिक नंबर 22, ह्याचा ॲटॉमिक नंबर 23, ह्याचा ॲटॉमिक नंबर 24, ह्याचा ॲटॉमिक नंबर 25, ह्याचा ॲटॉमिक नंबर 26, ह्याचा ॲटॉमिक नंबर 27, ह्याचा ॲटॉमिक नंबर 28, ह्याचा ॲटॉमिक नंबर 29, ह्याचा ॲटॉमिक नंबर 30. आता ह्याचा फिलिंग कसं लिहितो आपण? ॲटॉमिक नंबर 21 आहे, त्याचं पहिला पूर्ण कंप्लीट फिलिंग दाखवते आणि मग पुढचं दाखवते. त्याला कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये दाखवते. स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर काय आहे? 21. मग फिलिंग होताना पहिला 1s भरते, म्हणजे 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन येणार आहेत? 2. 1s2 नंतर काय येणार आहे तर 2s2, 2s2 नंतर 2p6, 6 7 8 9 10, 21 ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर 21 इलेक्ट्रॉन्स आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 21. 21 मध्ये 10 गेले. 2p6 नंतर 3s2, 3s2 नंतर 3p6 म्हणजे 18 इलेक्ट्रॉन्स झाले. किती झाले? आता राहिले किती? 3. 21 मधले 18 गेले, राहिले किती? राहिले किती? 3. मग आता 3 जे इलेक्ट्रॉन्स आहेत बाळांनो, तर इथं पहिला 3p6 नंतर कोण भरतंय? 4s2, आणि 4s2 म्हणजे 20 झाले, 19 20. 4s2 नंतर मग काय येणार आहे तर 3d1. हा स्कॅन्डियमचं कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ज्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. आता आपण एक कन्सेप्ट बघितली, कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय बघितली? आता कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असते तर कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय करतो की नियरेस्ट इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन त्याऐवजी लिहितो. ते सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित बसण्याऐवजी, तो सगळा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित बसण्याऐवजी आपण काय करतो तर काय करतो? त्या इनर्ट गॅस, त्याचा जवळचा इनर्ट गॅस लिहितो. आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिसतंय का बघा, हा स्कॅन्डियम आहे का स्कॅन्डियम? हा स्कॅन्डियमच्या आधी पोटॅशियम आणि काय तर कॅल्शियम. 4s1 4s2 इथं भरलं. मग ह्याच्या आधीचा इनर्ट गॅस, ह्याच्या आधीचा इनर्ट गॅस कोण आहे? आर्गॉन. आणि त्या आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतंय? त्या आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतंय 1s2
2s2 2p6 3s2 3p6 हा कॉन्फिगरेशन असतं. ऍटॉमिक नंबर 18 आहे आर्गॉनचा. आर्गॉनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 18. मग मी काय करणार आहे, स्कॅन्डियमच्या केसमध्ये, कशाच्या केसमध्ये? स्कॅन्डियम किंवा डी ब्लॉक 3D सिरीज मध्ये 18 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते 18 इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 लिहिण्याऐवजी मी इथं काय घेणार आहे, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आर्गॉन, म्हणजे कंडेन्स केला आपण तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला. काय केला त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला? कंडेन्स. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, सो इथं हा जो कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 ह्या ऐवजी मी काय लिहिणार आहे, आर्गॉन. काय लिहिणार आहे? आर्गॉन. आणि आर्गॉन समझ में आ रहा है साई? आर्गॉनच्या पुढे काय लिहिणार आहे, 4s2. समजलं कॉन्फिगरेशन कसं लिहायचं? हा कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आर्गॉन 4s2 आणि हा काय आहे तर 3d काय आहे तर 1. म्हणजे स्कॅन्डियम जर बघितला तर स्कॅन्डियमचं कॉन्फिगरेशन काय लिहिणार आहे मी इथं, आर्गॉन 4s2 3d1. टिटॅनियमला पण लिहिताना काय लिहिणार आहे, टिटॅनियमला पण लिहिताना काय लिहिणार आहे, आर्गॉन तर लिहिणारच, पण इथं लिहिताना काय लिहिणार आहे, 4s2 3d2. व्हॅनिडियमला काय लिहिणार आहे, 4s2 3d3. क्रोमियमला मी 4s2 3d4 लिहायला पाहिजे, असा कॉन्फिगरेशन असायला पाहिजे. पण क्रोमियम जो आहे ना, म्हणजे एक कन्सेप्ट असते हाफ फिल्ड सबशेल आणि कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. हे आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये डिस्कस केलंय. कशामध्ये डिस्कस केलंय? हा, मग त्या केसमध्ये काय होतं, ह्याचं एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन आणि ऑब्झर्व कॉन्फिगरेशन चेंज होतं. ह्याचं काय येते तर 4s2 आणि काय येते तर 3d काय येते तर 5. 4s2 नाही 4s1. 4s2 ऐवजी 4s1 म्हणजे बाहेरच्या शेल मधला एक इलेक्ट्रॉन तो काय करतो, काढून घेतो आणि तर काय करतं 3d5 म्हणजे हाफ फिल्ड सबशेल झाली. हाफ फिल्ड सबशेलला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. ठीक आहे. मग पुढं आता नेक्स्ट बघितलं मँगनीज. मँगनीजचं परत काय असतंय, 4s2 3d काय असते तर 5. आयनचं काय असते तर 4s2 3d काय असते 6. कोबाल्टचं काय असते 4s2 3d 7. निकेलचं काय असते 4s2 3d 8. कॉपरचं काय असते 4s2 3d 9 असायला पाहिजे. परंतु मला कम्प्लिटली फिल्ड सबशेल मिळू शकते 4s चा एक इलेक्ट्रॉन घेऊन, बाहेरचा एक इलेक्ट्रॉन मी आत ओढू शकते जर मला कम्प्लिटली फिल्ड सबशेल कॅपॅसिटी पाहिजे तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तर इथं काय येणार आहे तर हा 4s1 3d काय तर 10. आणि मग झिंक हे बघा, झिंकचं कॉन्फिगरेशन काय आलं तर 4s2 3d 10. आता झिंकच्या खाली कोण असतंय, कॅडमियम. त्याचं कॉन्फिगरेशन असतंय 5s2 4d काय असते तर 10. मर्क्युरीचं कॉन्फिगरेशन काय असतंय 6s2 5d 10. नो डाऊट इथं 4f14 असतंय, पण मला दाखवायचंय तेच फक्त. बरं एवढं सगळं लिहून का दिलं, पहिला तर कॉन्फिगरेशन कसं असतं हे समजू दे. आणि त्यांनी काय म्हटलं, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे असे एलिमेंट्स ज्यांची डी सबशेल इनकम्प्लिटली फिल्ड आहे. काय इनकम्प्लिटली फिल्ड आहे? पण जर तुम्ही हा जो ग्रुप आहे ना, हा ग्रुप कोणता आहे सांगा, हा ग्रुप 12वा जर बघितला, ज्यामध्ये झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि कॉपरनिकम असते. झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि काय असते, तर त्या केसमध्ये ते ट्रान्झिशन एलिमेंट्स नाहीत. लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला म्हटलं डी ब्लॉक एलिमेंट 40 आहेत, पण ट्रान्झिशन एलिमेंट्स 40 का, तर झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरीची डी सबशेल काय आहे तर कम्प्लिटली फिल्ड. आणि ट्रान्झिशन एलिमेंटची डेफिनेशन अशी आहे की ज्यांची डी सबशेल इनकम्प्लिटली फिल्ड आहे ते ट्रान्झिशन एलिमेंट्स. तुम्ही म्हणाल की मॅम मग हा कॉपर जो आहे ह्याच्याकडे मग प्लॅटिनम, सिल्वर वगैरे असेल त्यांचं पण इनकम्प्लीट नाही, त्यांनी इलेक्ट्रॉन घेतलाय बाजूच्यांकडून, त्यामुळे तसं बघितलं तर त्यांचं डी इनकम्प्लीटच आहे. तसं बघितलं तर त्यांचं डी अजून खूप असं काही नाही आहे की फक्त हीच रिझन आहे.
अजून खूप सारे रिझन्स आहेत. व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, व्हॅरिएबल कलर प्रॉपर्टीज, कॅटलायटिक प्रॉपर्टीज, अशा थोड्या कॅटलायटिक प्रॉपर्टी तर दाखवते, पण व्हॅरिएबल ट्रान्झिशन स्टेट आणि काय सांगितलं मी तुम्हाला, व्हॅरिएबल ट्रान्झिशन, व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आणि कलर प्रॉपर्टी म्हणजे कंपाऊंडला कलर येणे, हे प्रॉपर्टी हे जे ग्रुप 12 एलिमेंट्स आहेत ते दाखवत. सो काय म्हटलंय, अ ट्रान्झिशन एलिमेंट इज डिफाइंड वन विच हॅज इनकम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल इन इट्स ग्राउंड स्टेट और इन एनी ऑफ इट्स ऑक्सिडेशन स्टेट. कोण कोण, झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी हॅव ग्रुप 12 have full D10 configuration in ground state आणि त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट पण तेच डी सबशेल मध्ये कम्प्लिटली फिल्डच असते कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +2 मध्ये. सो दे आर नॉट रिगार्डेड एज व्हॉट, ट्रान्झिशन एलिमेंट्स. दे आर नॉट रिगार्डेड एज व्हॉट, नोट डाऊन करून घ्या पटपट, जे बोर्ड वरती दिसते ते पट. ट्रान्झिशन एलिमेंट्स कोण असतात समजलं, ज्यांची डी सबशेल काय असते, इनकम्प्लिटली फिल्ड. पण तुमचा ग्रुप 12 जो आहे तो ट्रान्झिशन एलिमेंट नाहीये का, तर त्याची डी सबशेल काय आहे, तर कम्प्लिटली फिल्ड. त्याची डी सबशेल काय आहे. नेक्स्ट बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते, n-1 D1 to 10 आणि ns1 to 2. हा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाला. म्हणजे दर सिरीजचा जर तुम्ही बघितला, जर आपण 4th पिरियड घेतला आणि त्यामध्ये 3D सिरीज घेतली, त्यानंतर ना 5th पिरियड घेतला, त्यातली 4D सिरीज घेतली, मग तुम्ही 6th पिरियड घेतला, त्यातली 5D सिरीज घेतली. फक्त 5D घेऊन चालणार नाही, कारण 6th पिरियड मध्ये 6s नंतर न कोण भरते, 4F, आणि 4F नंतर न कोण भरते, तर 5D भरते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे, तर 7th पिरियड. 7th पिरियडला कोण असणार आहे, तर 6th. सो नॉर्मली पहिला 4S भरते आणि मग कोण भरते, 3D, मग 5S भरते आणि मग कोण भरते, 4D, मग 6S भरते, 6S नंतर 4F भरते आणि 4F नंतर कोण भरते, 5D. 7S भरते, 7S नंतर 5F आणि 5F नंतर कोण भरते, तर 6D. म्हणजे nth शेल असेल तर n-1. मग आपण लिहिताना पहिला n-1 लिहितो. n-1 म्हणजे इथं काय लिहिलंय, n-1. n-1 म्हणजे तुमचं 3D, 4D, 5D, 6D. n-1D. त्यामध्ये 1 ते किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 10. 1 ते किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 10. 1 to किती बसू शकतात, तर 10. हे बाहेरची शेल झाली. आतली शेल, सॉरी ही आतली शेल झाली. मग नेक्स्ट काय येणार आहे, तर NS. आता NS मध्ये 1 पण इलेक्ट्रॉन असू शकतो किंवा 2 ही इलेक्ट्रॉन असू शकतो किंवा एकाच कंडिशनला 0 इलेक्ट्रॉन्स आहेत, NS0 पण आहे. आता कोणाच्या कंडिशनला हे दाखवते मी तुम्हाला, पण 1 किंवा 2, नॉर्मली 2 असतात, पण जर मला हाफ फील्ड किंवा कम्प्लिटली फील्ड सबशेल पाहिजे तर मी बाहेरच्या S चा इलेक्ट्रॉन आत घेणार, त्यामुळे तो NS1 होणार. काय होणार, काय होणार, NS1. ठीक आहे. मग आता जर 4th पिरियड आहे, म्हणजे 3D सिरीज आहे, तर त्याचं कॉन्फिगरेशन असते 3D 1 to काय असते, तर 10 आणि 4S1 किंवा काय असते, तर 2. नेक्स्ट 5th पिरियडला काय असते, 4D 1 to काय असते, 10, 5S0 to 2 असते, कारण ह्यामध्ये एक असा एलिमेंट आहे की ज्याच्या 5S मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 0. तो कोण आहे, तो ऍक्च्युअली पिरियोडिक टेबल मध्ये दाखवतो. तर 6th पिरियडला काय होतंय, 6th पिरियडला ऍक्च्युअली 4F भरते. 4F किती भरलेला असते, तर 14. नेक्स्ट 5D काय असते, तर 1 to काय असते, तर 10 आणि 6S परत 1 किंवा काय असू शकते, तर 2. परत 7th पिरियडला काय असणार आहे, तर 5F काय असते, तर 14. मग काय भरतं, तर 6D 1 to काय भरते, तर 10 आणि मग 7S 1 आणि 1 to 2. परत मी ह्या केसमध्ये सांगते की ह्यामध्ये मोस्टली जे एलिमेंट्स आहेत, F ब्लॉक एलिमेंट्स आणि D ब्लॉक एलिमेंट्स सगळे मॅनमेड आहेत, त्यामुळे थोडे एक्सेप्शन्स जास्त ह्यामध्ये पॉसिबल आहेत कॉन्फिगरेशन्स मध्ये. कशामध्ये, कशामध्ये, कॉन्फिगरेशन. सो द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन n-1 D1 to 10 आणि NS1 to 2. का समजते ना, समजते का, 4 नंतर 3D, 4S नंतर 3D असं.
सो द लास्ट इलेक्ट्रॉन सक्सेसिव्हली एंटर्स. ज्या एलिमेंट्स मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये एंटर होते ते डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. डी ब्लॉक एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स कोण? येस, नो डाऊट झिंक, कॅडमियम, मर्क्युरी डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, पण ट्रान्झिशन आहे. ऐसा जाओ. सो क्रोमियम, इथे बघा, chromium and molybdenum has an exceptional electronic configuration of n-1 d5 आणि ns1 due to what? Half filled subshells are having extra stability. आता क्रोमियमचं काय असते 3d5 4s1. तसंच कॉपर पण एक्सेप्शनल केस आहे, कम्प्लिटली फिल्ड सबशेल पाहिजे ना त्याला, म्हणून 3d10 आणि काय येणार आहे तर 4s1. ऍक्च्युली 3d9 4s2 असायला पाहिजे. हे काय दोघच नाहीत, खूप सारे आहेत. मॉलिब्डेनम, क्रिप्टॉन 4d5 आणि काय तर 5s1. ऍक्च्युली 4d4 आणि 5s2 असायला पाहिजे, पण काय असते तर 4d5 आणि 5s1. कशामध्ये 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 हा नाही, हाफ फिल्ड आहे ना ही. हाफ फिल्ड आणि कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स आर हॅव्हिंग एक्स्ट्रा स्टॅब. ठीक आहे, हे समजलं, कॉन्फिगरेशन रिलेशन समजलं. पुढे बघा. आता बघा हा सिल्वर आहे. सिल्वरचं कॉन्फिगरेशन क्रिप्टॉन 4d9 आणि 5s2 असायला पाहिजे, पण असतं 4d10 5s1. का? कम्प्लिटली फिल्ड सबशेल. कसली सबशेल? कसली सबशेल? कम्प्लिटली फिल्ड. ह्या केसमध्ये होतं का 4d5 आणि काय झालं तर 5s काय झालं तर 1. हाफ फिल्ड सबशेल. हे हाफ फिल्ड सबशेल्स आणि हे कम्प्लिटली फिल्ड. दे आर हॅव्हिंग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. वाय दे आर हॅव्हिंग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी? बिकॉज एनर्जी ऑफ एक्सचेंज, एनर्जी जी असते ती जास्त बाहेर पडते. ह्या केसमध्ये इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात, जम्प करतात एक ऑर्बिटल तर दुसऱ्या ऑर्बिटल. जेवढे मॅक्सिमम जम्प होतील ना तेवढी जास्त एनर्जी बाहेर पडली. जेवढी एनर्जी बाहेर पडणार तेवढी जास्त स्टॅबिलिटी. राईट, तुम्ही जे सांगताय तसंच. हा इथून जम्प करू शकतो, हा इथून जम्प करू शकतो, हा इथून जम्प करू शकतो, हा इथून जम्प, असे 4. मग ह्याचे 4 पॉसिबिलिटीज आहेत, त्याचे 3 आहेत, त्याचे 2 आहेत, त्याचे 1, असे 10 होतात हाफ फील्डला. आणि फुल फील्डला 20 होतात. हे 10 आणि 20 हे मॅक्सिमम एक्सचेंजेस झाले. जेवढ्यांदा इलेक्ट्रॉन जम्प करतो ना तेवढ्यांदा एनर्जी बाहेर देतो. जेवढी एनर्जी बाहेर जाईल ना तेवढी जास्त काय असते तर स्टॅबिलिटी. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? हा. सो तसंच आता सिल्वरचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे? एक्सेप्शन्स बघा. क्रिप्टॉन 3d9 5s2 आपण एक्सपेक्ट करतो, पण असते काय, सॉरी 4d9 5s2 एक्सप्लेन करतो, पण असते काय तर 4d10 आणि काय असते तर 5s1. गोल्ड 4f14 5d9 6s2 एक्सपेक्ट करतो, पण असते काय 4f15 आहे तसंच, पण 5d10 6s1. कारण का? कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स आर हॅव्हिंग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. सी आय टोल्ड यू की एक असा इलेक्ट्रॉन आहे की असा एक एलिमेंट आहे, लक्षात ठेवायचं या एलिमेंटला, आयुष्यात विसरायचं नाही. पॅलेडियम, ह्याचा 5s0 आहे बाळांनो. 5s0 काय आहे? म्हणजे हा असा एकमेव एलिमेंट आहे ज्याच्या 5s मध्ये इलेक्ट्रॉन नाहीये. बरं, एक्सपेक्टेड काय होतं? क्रिप्टॉन 4d8 आणि काय असतं तर 5s2 एक्सपेक्टेड आहे, पण क्रिप्टॉन 4d10 आणि 5s0. क्रिप्टॉन 4d10 आणि 5s0. सो झेनॉन, प्लॅटिनम मध्ये परत एक्सेप्शन्स बघा. हा, प्लॅटिनम मध्ये बघायचं 4f14 आहे, 5d9 आहे, 5d8 आहे आणि काय तर 6s काय तर 2. इथं फक्त एकच असते की 5d9 होते, 5d10 होत, 5d9 होते, 5d10 होत, पण 6s1च आहे. एकच लक्षात ठेवा की पॅलेडियम एकमेव असा एलिमेंट आहे की ज्याच्या 5s मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. म्हणून मी तुम्हाला दाखवलं इथं की 5s02 काय असू शकते 2. 5s02 काय असू शकते 5s02 काय असू शकते 2. रिझन समजलं मी काय सांगितलं ते? येस ऑर नो? ओके, ठीक. आता नॉन ट्रान्झिशन ब्लॉक एलिमेंट्स कोण आहेत? झिंक, कॅडमियम आणि कोण आहे तर मर्क्युरी. ह्याचे सगळ्यांचे, ह्याचा 3d10 आहे, ह्याचा 4d10 आहे, ह्याचा 5d10, 4f भरणारच आहे, 6s. आता त्यांनी म्हटले त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट.
कॉमन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असते, सगळे एलिमेंट्स कोणती ऑक्सिडेशन स्टेट कॉमन मध्ये दाखवतात. कोणती दाखवणार आहेत? नॉर्मली कॉन्फिगरेशन काय असते, n-1 d 1 to काय असते तर 10 आणि ns काय असते तर 2. तर नॉर्मली पहिला बाहेरच्या शेल मधलेच 2 इलेक्ट्रॉन जाणार आहेत. कोणाच्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन जाणार आहेत? हा, मग झिंक मधले जर 2 इलेक्ट्रॉन गेले 4s0 झाला, मग Zn2 प्लस काय असणार आहे, 3d10 काय असणार आहे, 4s0. कॅडमियम जर आहे त्याच्या बाहेरच्या शेल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन गेले तर काय असणार आहे, 5s0. क्रिप्टॉन 4d काय येणार आहे तर 10 कॅडमियम 2 प्लस. परत मर्क्युरी Hg2 प्लस मध्ये पण 6s मधले 2 इलेक्ट्रॉन जाणार, 6s काय येणार आहे तर 0. येते का? ह्यांच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये पण ह्यांचं डी सबशेल कम्प्लिटली फिल्ड आहे. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असं नाही झालं की डी मधला इलेक्ट्रॉन गेला. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असू दे, म्हणजे यामध्ये बाहेरचे 2 इलेक्ट्रॉन्स गेले किंवा नॉर्मल एलिमेंट्स घ्या, त्यांची डी सबशेल काय आहे तर कम्प्लिटली फिल्ड. आणि त्यांचे डी सबशेल कम्प्लिटली फिल्ड आहेत म्हणून ते काय आहेत, नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स. काय ते? कारण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे असे त्यांची डी सबशेल काय असायला पाहिजे, इनकम्प्लिटली फिल्ड. काय असायला पाहिजे? ठीक. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर 2+. आता कॉपरचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 29. 29 म्हणजे कॉन्फिगरेशन ऍक्च्युली 3d9 आणि 4s2 असायला पाहिजे, पण असतंय काय तर 3d10 आणि काय असते तर 4s काय असते 1. पण जाताना इथला एक इलेक्ट्रॉन जाणार, म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे मला, 3d9 आणि 4s काय मिळणार आहे 0. आणि आत कोण असणार आहे तर आर्गॉन. कोण असणार आहे, कोण आहे बघा असा, ऑप्शन बी आर्गॉन. 4s0 आणि काय आहे तर 3d काय आहे तर 9. तुम्हाला एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे समजलंय का बघा. एक लक्षात घ्या की पहिला एलिमेंट आपण काय म्हणतो, पहिला एलिमेंट काय आहे स्कँडियम, मग कोण आहे टिटॅनियम, मग कोण आहे व्हॅनेडियम, मग कोण आहे क्रोमियम, मग कोण आहे मॅंगनीज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट मॅंगनीज नंतर कोण असतं, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज. आयन नंतर कोण असते कोबाल्ट, कोबाल्ट नंतर कोण असते निकेल, निकेल नंतर कोण असते कॉपर, आणि कॉपर नंतर कोण असते झिंक. तर स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर 21, 1 कडे लक्ष द्या. कोणाकडे लक्ष द्या, 1. टिटॅनियमच्या 22, 2 कडे लक्ष द्या. व्हॅनेडियमच्या 23, 3 कडे लक्ष द्या. क्रोमियमचा 24, 4 कडे लक्ष द्या. मॅंगनीजचं 25, 5 कडे लक्ष द्या. का सांगते 5 लक्ष द्या फक्त. आयनच्या 26, 6 कडे लक्ष द्या. कोबाल्ट 27, 7 कडे लक्ष द्या. निकेल 28, 8 कडे लक्ष द्या. 29, 9 कडे लक्ष द्या. झिंक 30, 0 कडे लक्ष द्या. कारण हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड पण ह्यालाच रिलेटेड आहे, आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये मोस्टली हेच एलिमेंट्स आहेत, डी सिरीजच आहेत. आपण जास्त डी सिरीज बद्दलच डिस्कस करतो, 3D सिरीज बद्दल. 4D, 5D, 6D मधले फक्त एक्सेप्शन्सच बघतो. मी का म्हटलं असं तुम्हाला, हा 21 आहे ना म्हणजे 3D1, हा 22 आहे ना 3D2, हा 23 आहे ना 3D3, हा 3D4, हा 3D काय झाला तर 5. आता 3D5 4s2, 3D4 4s2, 3D3 4s2, 3D2 4s2, 3D1 4s2. हे एक्सेप्शनल केस आहे, हे आपल्याला माहितच आहे, कारण त्याला हाफ फिल करायचं असतंय. म्हणून इथं काय येणार आहे तर 3D5 आणि काय येणार आहे तर 4s काय येणार आहे 1. समज में आ रहा है, येस और नो. परत इथं 6 कडे लक्ष द्या. मग इथं काय येणार आहे 3D6, 3D6 नंतर काय येणार आहे 4s2, 3D6 परत 3D7 परत 3D8 परत 3D9 परत 3D10. मग 3D7 4s2, 3D8 4s2, 3D9 4s2, 3D10 4s2. परत ही एक्सेप्शन केस आहे, 3D10 आणि 4s1. समजलं? ही सिरीज पाठ करा पहिले 10. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? ठीक. आता एनॉमलस बिहेवियर कोण दाखवतंय,
डी सिरीज मध्ये, 3D सिरीज मध्ये. अनॉमलस बिहेवियर म्हणजे विचित्र बिहेवियर. कोण दाखवते विचित्र बिहेवियर? तर एक क्रोमियम दाखवते आणि एक काय दाखवते तर कॉपर दाखवते. त्याचं रिझन मी तुम्हाला काय सांगितलं की डी सबशेल जर बघितलं तर डी सबशेल मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत तर 5 ऑर्बिटल्स आहेत. मग 5 ऑर्बिटल्स मध्ये हाफ फील्ड जेव्हा सबशेल असेल तर हाफ फील्ड सबशेलचे एक्सचेंजेस किती असतात तर हे 4. ह्याचे किती असतात तर 3. परत ह्याचे किती असतात तर 2 आणि मग याचे काय असतात तर 1. म्हणजे किती एक्सचेंजेस आहेत तर 10. मॅक्सिमम एक्सचेंजेस 10. आणि 3D 10 असेल तर किती एक्सचेंजेस होतात तर 20. जेवढ्यांदा इलेक्ट्रॉन एक्सचेंज होणार आहे तेवढ्यांदा एनर्जी काय देणार आहे बाहेर देणार आहे. जेवढ्यांदा एनर्जी बाहेर देणार आहे तेवढी जास्त त्याची काय असणार आहे स्टॅबिलिटी. मग त्यासाठी सगळा लफडा आहे. 3D 5 4s1 3D 10 4s1. 4s1 जरी म्हटलं तर 4s1 हाफ फील्ड आहे. 4s2 कम्प्लिटली फील्ड होती. 4s1 काय आहे हाफ फील्ड. मग 4s1 हाफ फील्ड 3D 5 हाफ फील्ड एक्स्ट्रा स्टेबिलिटी. 3D 10 फुल्ली फील्ड 4s1 एक्स्ट्रा स्टेबिलिटी. समझ में आ रहा है? हे जे आपण पॉइंट्स बघितले तेच आहेत. डी ब्लॉक ऑफ द पिरियोडिक टेबल कंटेन्स हाऊ मेनी एलिमेंट्स? एलिमेंट्स फ्रॉम ग्रुप 3 टू ग्रुप 12. 10 ग्रुप होतात. In which the d orbitals are progressively filled in each of the 4 long periods 3D, 4D, 5D, 6D. F block consists of elements in which 4f and 5f orbitals are progressively filled. They are placed in the separate panel at the bottom of the periodic table आणि ते ग्रुप 3 ला बिलॉंग करतात. F block D block एलिमेंट्स ला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो कारण इलेक्ट्रॉन एंटर होते n-1 सबशेलला पेनल्टिमेट सेल. आणि एफ ब्लॉक एलिमेंटला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो कारण nth शेल भरल्यानंतर n-2 भरायला लागते. प्री पेन अल्टिमेट भरावे लागते. हा, सो देर आर मेनली हाऊ मेनी डी ब्लॉक सिरीज? 4. कोणत्या आहेत तर 3D सिरीज. 3D सिरीज स्कॅन्डियम टू झिंक. स्कॅन्डियम टू झिंक. एकच मिनिट. नंतर ओपन करून दाखवू. 3D सिरीज मध्ये पहिली सिरीज स्कॅन्डियम टू काय आहे झिंक. दुसरी 4D सिरीज जी आहे ते यट्रियम टू कॅडमियम. 5D सिरीज मध्ये पहिला लॅन्थनम, पहिला 57 आणि पुढचा 72 टू 80 हॅफनियम टू मर्क्युरी. हॅफनियम टू म्हणजे मधले जे 14 एलिमेंट्स आहेत ना ते सेपरेट आहेत लॅन्थोनॉइड्स म्हणून. लॅन्थनमचे पुढचे 14 एलिमेंट्स. ठीक आहे. परत 6D सिरीज विच हॅज ऍक्टिनियम एलिमेंट्स फ्रॉम व्हॉट रुथरफोर्डियम टू कॉपर निकम. 6D सिरीज मध्ये हा ठीक आहे. 6D सिरीज मध्ये परत काय असणार आहे ऍक्टियम असणार आहे. ऍक्टियम नंतर ना पुढचे 14 एलिमेंट्स खाली गेले आणि मग परत काय आलं तर रुथरफोर्डियम टू कोण आलं तर कॉपर निकम. कॉपर निकम 112, रुथरफोर्डियम 104, रुथरफोर्डियम 104 ऍटॉमिक नंबर सांगते मी तुम्हाला. आता हे जे 2 सिरीज आहेत इनर ट्रान्झिशन सिरीज ते याला म्हणतात 4f सीरियम टू लुथेटियम आणि 5f सिरीज मध्ये थोरियम टू कोण असतात लॉरेन्शियम. हा, 4f सिरीजला लॅन्थनमचे पुढचे 14 एलिमेंट्स लॅन्थोनाइड्स. 5f सिरीज मध्ये ऍक्टिनियमचे पुढचे 14 एलिमेंट्स म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर ऍक्टिनाइड्स. Originally, the name transition metal was derived from the fact that their chemical properties were in between S block and P block. Transition elements मध्ये आहेत ना, मग त्या दोघांच्या मधल्या प्रॉपर्टीज आहेत म्हणून ट्रान्झिशन. पण आपण असं म्हणतो की नाही ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये आपण काय लक्षात ठेवतो की nth शेल आहे तर n-1 भरते. आणि इनर ट्रान्झिशन मध्ये परत असंच आहे की ट्रान्झिशनच्या आतले ट्रान्झिशनच्या म्हणजे S आणि डी ब्लॉक मधले एस आणि एफ ब्लॉक म्हणून त्याला इनर ट्रान्झिशन. मग आपण म्हणतो की nth शेल आहे तर n-2 भरते म्हणून इनर ट्रान्झिशन. ठीक आहे. So now, according to IUPAC, transition metals are defined metals which have incomplete d subshells either in the neutral or in its common oxidation state. हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. आता वेरियस प्रिशियस मेटल्स कोण आहेत सिल्वर, गोल्ड,
platinum and industrially important metals like iron, copper, tin belongs to the transition metals. ठीक है. हे ट्रान्झिशन एलिमेंटचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. इथं बघायचं. फक्त आपण 3Dचं बघितलेलं. कोणाचं बघितलेलं होतं? 3Dचं. आता ही जी सिरीज आहे ना, ही वाली 4D सिरीज आहे. कोणती सिरीज आहे? 4D. 4D आणि इथं काय असणार आहे तर 5S. इथं 5D आणि काय असणार आहे तर 6S. 6D आणि काय असणार आहे तर 7S. ह्याच्या आधी 4F भरलेलंच असणार आहे आणि ह्याच्या आधी 5F भरलेलंच असणार आहे. आता इट्रियम. इट्रियमचं कॉन्फिगरेशन काय असते? इट्रियमचं कॉन्फिगरेशन असते 4D1 5S2 आणि ह्याच्या आधी म्हणजे इनर काय म्हणतात कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला कोण घेतो तर क्रिप्टॉन. कोण घेतो कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला? क्रिप्टॉन. मग 4D1 5S2. मग परत 4D2 आणि काय येणार आहे तर 5S2. परत निओबियम. निओबियम बघा 4D4 5S1. 4D4 आणि काय येणार आहे तर 5S1. परत एक्सेप्शन केस आला हा. कोण? निओबियम. काय असते? 4D4 5S1. इनकम्प्लीट नाही आहे तरी पण 5S पासून इलेक्ट्रॉन घेतलेत. आता घेतलेत तर घेतलेत. का घेतलेत हे काय नाही, ते पाठ करायचं. ठीक आहे. त्यानंतर ना मॉलिब्डेनम. परत याला हाफ फिल्ड व्हायचं होतं म्हणून त्यांना एक इलेक्ट्रॉन घेतलं. मग इथं काय येणार आहे तर 4D5 आणि काय येणार आहे तर 5S काय येणार आहे तर 1. आता बघा टिक्टेनियम आणि विचित्र वागतो 4D6 आणि काय येणार आहे तर 5S1. परत रुथेटियम. रुथेटियमला परत 4D7 आणि 5S1. परत पुढे बघा हे विचित्रच आहे ग्रुप म्हणजे विचित्र सिरीज आहे ही. 4D8 आणि काय तर 5S1. ह्याचे आहेत रिझन्स, ते काय आपल्याला एवढं डिस्कशन नाहीये त्यामुळे रिझन्स तर आहेत काय तसं. पॅलेडियम आपला फेवरेट लक्षात ठेवायचं. काय असतंय 4D10 4D काय असते तर 10 5S काय असते तर 2. सिल्वर 4D10 सॉरी 5S0 4D10 5S0 4D10 5S1 आणि हा परत 4D10 5S2 आहे तर डी ब्लॉक मध्ये पण ट्रान्झिशन एलिमेंट आहे का? हा ट्रान्झिशन एलिमेंट आहे का? कॅडमियम ट्रान्झिशन एलिमेंट आहे का? नाही. का नाही आहे? डिसप्शन. कम्प्लिटली फील्ड काय आहे तर डिसप्शन. आता लॅन्थनम बघा. इथं काय असतंय 5D1 6S2. ह्याचं ऍटॉमिक लॅन्थनमचं 57 आहे बघा. म्हणजे पहिला लॅन्थनम भरले. लॅन्थनम भरल्यानंतर ना पुढचे 14 एलिमेंट्स भरलेत. सीरियम टू लुथेटियम 58 to 71. परत पुढे आलं हॅफनियम. हॅफनियम 5D2 6S2. टँटलम 5D3 6S2. टंगस्टन 5D4 6S2. रेनियम 5D5 6S2. इधर फिर से हाफ फील्ड है या हाफ फील्ड होना है इसलिए इलेक्ट्रॉन काढून घेतले नाही. परत त्याचं रिझन आहे इनर शिल्डिंग म्हणजे शिल्डिंग इफेक्ट कमी होतो. इथं F भरतंय ना, यानंतर ना इथं काय भरते तर 4F 14 भरलेलं आहे. मी काय सांगते सगळं लक्ष देऊन ऐका काय. लॅन्थनमला 4F भरलेलं नसतंय पण हॅफनियम भरतं ना, त्या हॅफनियमच्या आधी 4F 14 भरलेलं असते. सो इट इज वन ऑफ द रिझन की त्याला हाफ फील्ड वगैरे करायची गरज वगैरे वाटत नाही. परत ऑस्मियम 5D6 आणि काय तर 6S2. इरिडियम 5D7 आणि काय तर 6S2. आता प्लॅटिनम परत
5D9 6S1 परत 5D10 6S1 आणि परत मर्क्युरी 5D येस हा 9 आहे आणि हा 5D10 5D10 6S2 आलं का लक्षात? पहिला काही प्रॉब्लेम नाही आहे. लॅन्थनम 5D1 हॅफनियम 5D2 टँटलम 5D3 टंगस्टन 5D4 रेनियम 5D5 ऑस्मियम 5D6 इरिडियम 5D7 इरिडियमच्या पुढे हे नोबल मेटल्स आहेत. प्लॅटिनम 5D9 6S1 हा गोल्ड 5D9 5D9 नाही 5D10 6S1 आणि हा 5D10 6S2 म्हणजे प्लॅटिनम सिल्वर मध्ये प्रॉब्लेम म्हणजे कॉन्फिगरेशन मध्ये. ह्या तर सिरीज मध्ये रेंज मध्ये पार्ट करायचे काय ते, पण ह्यामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जातं म्हणजे विचारलं जातं ते पॅलेडियम बद्दल. कोणाबद्दल विचारलं जातं? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा ऍक्टिनियम. परत ऍक्टिनियम जो आहे याचा ऍटॉमिक नंबर 89 आहे. हा भरताना कसं भरतं 6D1 आणि काय तर 7S2. मला सवय काय झाली आहे 4S ची 3D आपण जी सिरीज बघतो ना जास्त करून ती 3D आणि 4S चीच बघतो, त्यामुळे मला सवय 4S ची जरा लिहिलं तर सॉरी. 6D1 7S2 हे झालं ऍक्टिनियमचं. ह्याच्या पुढचे 14 एलिमेंट्स भरले ऍक्टिनॉइड्स म्हणून एफ ब्लॉकला. कुठं भरले? परत पुढे आला. हे बघा हे रुथरफोर्डियम सायंटिस्टच्या नावावरनं किंवा कंट्रीच्या नावावरनं किंवा प्लॅनेट्सच्या नावावरनं यांची नाव आहेत. माहिती 6D1 7S2 नंतर ना 6D2 7S2 फरक बघा. म्हणजे इथं कोण भरलं 5F. कोण भरलं? म्हणजे रुथरफोर्डियमच्या केसमध्ये 5F भरलेला आहे. 5F14 6D2 आणि मग 7S2. मग 6D2 मग इथं परत काय येणार आहे तर 6D काय येणार आहे 3 7S2 परत 6D4 7S2 परत आप फील्ड विप फील्ड साठी काय आत बाहेर केलेलं नाही वरच्या केस सारखंच 4F भरलंय ना, इथं 5F भरलंय. इथं 6D5 7S2 इथं 6D 6 7S2 हा डबनियम हा सीबॉर्गियम SG सीबॉर्गियम आहे ना, सीबॉर्गियम ना ऍक्च्युली डी अँड एफ ब्लॉक बद्दल लॅन्थोनॉइड्स आणि ऍक्टिनॉइड सिरीज आहेत ना हे मेनली सीबॉर्गनं काम केलं. आणि हा एकमेव जिवंत सायंटिस्ट होता ज्याला सन्मानित करण्यासाठी तो जिवंत असतानाच त्या एलिमेंटला नाव दिलं. 106 ॲटॉमिक नंबर. किती ॲटॉमिक नंबर? द ओनली स्टिल लिव्हिंग सायंटिस्ट which was named and any element named after a still living scientist सीबॉर्गियम. खूप पांचट क्वेश्चन आहे पण विचारतात की असा कोणता सायंटिस्ट होता की जो जिवंत असताना त्याचं नाव दिलं किंवा त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर सीबॉर्गियम एलिमेंट सीबॉर्ग सायंटिस्ट. कोण सायंटिस्ट? ॲटॉमिक नंबर 106. कुठं काम होतं? लॅन्थेनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स. जेव्हा ह्यानं ती सिरीज दिली ना त्यावेळी त्याला म्हटलं दुसऱ्या सायंटिस्टने अरे तू काय त्या छेडछाड करू नको मॉडर्न पिरियडिक टेबल बद्दल, तुझी जी काही लायकी आहे ती पण निघून जाईल असं म्हटलेलं त्याला. तुझं रेप्युटेशन राहणार नाही जर तू हे पब्लिश केलं तर मॉडर्न पिरियडिक टेबल डी अँड एफ ब्लॉक मधले सिरीज जे काही तुम्ही. तो म्हटलं माझी तशी काही रेप्युटेशन नाहीये. गेली तर पण गेली नाही त्याची रेप्युटेशन. उलट त्याच्या एलिमेंटचं नाव दिलं. जिवंत सायंटिस्ट सगळे मेल्यानंतर नाव आली. रुथरफोर्डियम मेंडेलियम मारी क्युरीने तर किती काम केलंय. क्युरियम ड्रामस्टेडियम हे नंतर ना नाव मेल्यानंतर पण हा जिवंत असतानाच नाव दिलं ना. म्हणजे कधी स्वतःवरती टेस्ट ठेवायचं. दुसरी काय सांगतात त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं नाही. पॉझिटिव्ह कामात निगेटिव्ह कामात पण म्हणजे मॅडम सांगितलं ट्रस्ट करावं. 6D 7S2 68 परत 7S2. इधर प्रॉब्लेम नहीं है. ड्रामस्टेडियम DS ड्रामस्टेडियम ओके. रॉन्जेंटियम 6D 10 7S1 आणि 6D 10 आणि 7S. समझ में आ रहा है ये कॉन्फ़िगरेशन? यस और नो? नोट डाउन करोगे?
अभी नोट डाउन कैसे करना है, आपने एलिमेंट लिखना है और उसके सामने ही उसका कॉन्फ़िगरेशन लिखना है। एलिमेंट लिखना है और उसके सामने ही अलग अलग सीरीज,